मुंबई गोवा महामार्गावर खाजगी बस आगीमध्ये जळून खाक. मुंबई गोवा महामार्गावरील महाड तालुक्यातील राजेवाडी फाटानजीक बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीवरून मुंबईकडे जाणाऱ्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स या कंपनीच्या खाजगी बसला भीषण आग लागल्याने बस जळून खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. महाड शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजेवाडी फाटा या मुंबई गोवा महामार्गावरील दुर्घटनाग्रस्त सावित्री पुलानजीक बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास औदुंबर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी प्रवासी बसला MH8E9779 अचानक आग लागली. या बसमधून 2 चालकांसह 21 प्रवासी प्रवास करीत होते. बस राजेवाडी फाट्यानजीक आल्यानंतर बसच्या टायरने पेट घेतला. बस चालक गुलशन पठाण याला टायरने पेट घेतल्याचे समजतात त्याने बस त्वरित रस्त्याच्या बाजूला घेतली आणि बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. राजेवाडी फाट्याजवळ खाजगी प्रवासी बसला आज आग लागली असल्याची माहिती नजीकच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये समजतात त्वरित पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. महाड औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन पथक आल्यानंतर आग विझवण्यात आली. या दुर्घटनेची नोंद महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, महाड. फायर ब्रिगेड कसं नाही येत? हां कुठे ती नाही. हां